नमस्कार विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं आजच्या या नवीन सेशनमध्ये स्वागत करतो. आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरू करतो आहे आणि त्या चॅप्टरचं आजचं हा पहिला दिवस आणि पहिला पॉईंट. आपण जो चॅप्टर सुरू करतो आहे दॅट इज स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम टिश्यू काय असतं हे मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, पण त्यापूर्वी आपण याच्या आधी सेल ऑर्गनायझेशन हा टॉपिक स्टडी केला होता, बरोबर. आता सेल ऑर्गनायझेशनमध्ये आपण पुढे टाईप ऑफ सेल्स पण आपण स्टडी केलेत. डिफरंट टाईप ऑफ सेल्स आर देअर. आता ही सेल स्टडी करत असताना आपण त्याच्या ओरिजिनेशनचा पण विचार केला की ही सेल कुठून ओरिजिनेट झाली किंवा त्याचं पर्पज काय असेल, कशासाठी ही सेल ओरिजिनेट झालेली आहे. तर याबद्दल आपण डिस्कशन यावरती म्हणजे या आधीच्या चॅप्टरमध्ये केलेलं आहे. सेलनंतर बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये दुसरी स्टेप जी येते तर ती म्हणजे टिश्यू. हे तुम्हाला माहीत आहे की सेल मग डिफरंट सेल्स जे असतील ते या ठिकाणी एकत्र येतात, परंतु हे सेल ज्यांचं ओरिजिन सेम असेल आणि ज्यांचं फंक्शन सेम असेल तर असे सेल्स एकत्र येतात आणि एकत्र येऊन जो स्ट्रक्चर तयार करतात त्या स्ट्रक्चरला आपण टिश्यू असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे सिम्पली टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल. टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल हॅविंग सिमिलर ओरिजिन अँड सिमिलर फंक्शन. ग्रुप ऑफ सेल हॅविंग सिमिलर ओरिजिन अँड सिमिलर फंक्शन दॅट इज कॉल्ड ॲज अ टिश्यू. ठीक आहे. तर हे टिश्यू झालं. तर डिफरंट टाईप ऑफ टिश्यूज आर प्रेझेंट इन अवर बॉडी. वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. आपण ऑलरेडी ॲनाटॉमी इन फ्लॉवरिंग प्लांट्स बघितलं होतं. तर फ्लॉवरिंग प्लांट्सच्या ॲनाटॉमीमध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ टिश्यूज बघितले. सिमिलरली आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज प्रेझेंट आहेत. सिम्पली म्हणजे आपल्या बॉडीचं एक्सटर्नल पार्ट जर आपण घेतलं स्किन किंवा इंटरनल जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती असलेले लायनिंग किंवा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे जे काही आपण त्याला म्हणूया की डिफरंट सिस्टम्स आणि त्या सिस्टमची असलेली लायनिंग, ही सगळी जी लायनिंग आहे ती एक्सटर्नली फॉर्म झाली किंवा इनर साईडला झाली, पण ते इनर साईडला बाहेरून आहे. मग त्या लायनिंगला आपण इपिथेलियल लायनिंग म्हणतो आणि त्यासाठी असलेलं स्पेशलाइज्ड टिश्यू त्याला इपिथेलियल टिश्यूज असं म्हटलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी मी सगळे टिश्यू डायरेक्ट बोलत नाही, पण ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही इपिथेलियल, कॉलमनार, त्याच्यानंतर डिफरंट टाईप ऑफ जे काही टिश्यूज असतील हे तुम्ही या ठिकाणी स्टडी करणार आहात. ठीक आहे. वन बाय वन आपण हे पाहणार आहोतच. सर्वप्रथम बॉडी ऑर्गनायझेशन काय असतं मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. तुमच्यासमोर असलेली ही जी फिगर आहे तुम्ही ही फिगर चांगल्या पद्धतीने पहा. आता या फिगरमध्ये तुम्हाला एकतर ऑर्गनायझेशन दिसतंय आणि ऑर्गनायझेशनची लेवल आहे. पहा, सर्वात आधी ॲटम, ॲटमपासून मॉलिक्यूल. ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. पहिल्या नंबरला येतं ॲटम, त्याच्यानंतर सेकंड नंबरला जे आहे ते काय होतं आहे मॉलिक्यूल दॅट इज ॲन DNA. ठीक आहे. थर्ड नंबरला दॅट इज ए सेल, हा थर्ड नंबरला येतो. सेलचं कन्व्हर्जन टिश्यूमध्ये होतं आहे 4 नंबरला. म्हणजे तिथं स्मूथ मसल तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. टिश्यूपासून काय होईल एक सेपरेट जे आहे स्पेसिफिक स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होईल. या ठिकाणी 5व्या नंबरला तुम्हाला दिसते युरिनरी ब्लॅडर, हा स्पेशल स्ट्रक्चर आहे. त्यानंतर त्या स्ट्रक्चरसारखेच आणखीन काही स्ट्रक्चर्स एकत्र येतील आणि त्याच्यापासून एक सिस्टीम तयार होते, बरोबर ना. ॲटम, मॉलिक्यूल, सेल, टिश्यू. टिश्यूपासून ऑर्गन, हा जो 5व्या नंबरला दिसतो तुम्हाला युरिनरी ब्लॅडर, इट इज अन ऑर्गन. आणि त्याच्यानंतर ऑर्गनपासून जे तयार होतं तर ती ऑर्गन सिस्टीम असेल. डिफरंट टाईप ऑफ ऑर्गन्स कम्स टुगेदर टू फॉर्म ए कम्प्लीट सिस्टीम. मग इथं सिस्टीम दिसते तुम्हाला. मग इथं ऑर्गन आपण युरिनरी ब्लॅडर घेतला होता, मग त्या बेसिसवरती आपल्याला पुढे काय घ्यावं लागेल त्याच्याशी रिलेटेड सिस्टीम. मग युरिनरी ब्लॅडरशी रिलेटेड असलेली जी सिस्टीम आहे दॅट सिस्टीम इज ॲन युरिनरी सिस्टीम किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम. ठीक आहे. हे तुम्हाला कितव्या नंबरला दिसते, ही तुम्हाला 6व्या नंबरला दिसते, 6 नंबर. ठीक आहे. आणि 7th नंबरला डायरेक्ट तुम्हाला ऑर्गॅनिझम दिसतोय. दिस इज अन ऑर्गनायझेशन ऑफ द ऑर्गॅनिझम. हे काय झालं ऑर्गॅनिझमचं ऑर्गनायझेशन, ज्याची सुरुवात ॲटमपासून झाली आणि एंड ऑर्गॅनिझमपर्यंत. यावरती नीटमध्ये प्रश्न पण विचारलेला आहे की ऑर्गॅनिझमचं ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने तयार होतं आणि त्या सिरीजमध्ये पहिलं कोण आहे. मग पहिल्या नंबरला ॲटम, त्यानंतर मॉलिक्युल्स, त्यानंतर सेल, नंतर टिश्यू, नंतर ऑर्गन, देन ऑर्गन सिस्टीम, त्यानंतर ऑर्गॅनिझम. या पद्धतीने ही कंप्लीट सिरीज आहे. ठीक आहे. पुढे व्हॉट इज टिश्यू.
टिश्यूजला जाण्यापूर्वी आपण जे काही आपण सेल बघितलं त्याला इंट्रोडक्टरी थोडंसं पाहूया. डिफरंट टाईप ऑफ सेल्स वी ऑलरेडी स्टडीड इन लास्ट चॅप्टर. म्हणजे 11वीमध्ये असताना सेल ऑर्गनायझेशन हा टॉपिक आपण स्टडी केलेला होता ऑलरेडी. ठीक आहे. तर हा जो सेल ऑर्गनायझेशन टॉपिक आहे यामध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ सेल स्टडी केलेले होते. आता सेल तुम्हाला माहीत आहे, सेल डिवायडेड इंटू प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. मग प्रोकॅरियोटिक सेल ज्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस होता, पण युकॅरियोटिक सेल ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस होता. ठीक आहे. ट्रू न्यूक्लियस हा मेम्ब्रेन बाउंड असतो. त्या व्यतिरिक्त व्हेरियस मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनलीज त्या सेलमध्ये प्रेझेंट होते, लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गॉल्गी बॉडीज असतील, लायसोझोम्स असतील, डिफरंट टाईप ऑफ जे काही ऑर्गेनिलीज आहेत ते मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनिलीज जे आहेत ते युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. त्यांना आपण सेल ऑर्गेनिलीज असं म्हणतो. ठीक आहे. आणि प्रत्येक सेल ऑर्गेनिली एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतो. एव्हरी सेल ऑर्गेनिलीज परफॉर्म ए स्पेशलाइज्ड फंक्शन. मग आता ते स्पेशलाइज्ड फंक्शन काय असेल? समजा मायटोकॉन्ड्रिया रेस्पिरेशन आहे, क्लोरोप्लास्ट आहे फोटोसिंथेसिस आहे, त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ट्रान्सपोर्टेशन असेल, या व्यतिरिक्त सिक्रेशन सिंथेसिस असेल लाईक प्रोटीन लिपिड, त्यानंतर गॉल्गी बॉडीज आहेत प्रोटीन सिंथेसिस असेल, सेंट्रिओल आहे सेल डिव्हिजन असेल, रायबोझोम आहे प्रोटीन सिंथेसिस आहे, लायसोझोम्स आहे डायजेशन ऑफ द व्हेरियस मटेरियल ऑफ द सेल्स. ठीक आहे. प्रत्येक सेल ऑर्गेनिलीचं एक स्पेसिफिक फंक्शन त्या ठिकाणी असतं. स्पेसिफिकली बॉडीचे सेल 2 पार्टमध्ये डिवाईड झाले. आपल्या बॉडीमध्ये 2 मेजर सेल्स आहेत, सोमॅटिक सेल्स आणि दुसरं आहे दॅट इज अन जर्म सेल्स. आता सोमॅटिक सेल यांना आपण बॉडी सेल्स म्हणतो. ठीक आहे. आता बॉडी सेल सोमॅटिक हाऊ यू कॅन फाइंड दॅट, तुम्ही ते कशा पद्धतीने फाइंड करू शकता? सरळ सरळ तुमच्या बॉडीशी रिलेटेड जितके सेल्स असतील ऑल आर सोमॅटिक सेल्स. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जे रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेले सेल्स आहेत त्यांना आपण जर्म सेल्स म्हणतो. म्हणजे फक्त तेवढे सेपरेट करा एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल्स ऑर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. तर बाकी सगळे बॉडीचे सेल्स जे आहेत ते सोमॅटिक सेल्स असतात. आणि बाकी दुसरं आहे ते जर्म सेल्स. हे जे सेल्स आहेत त्यांना आपण सेक्स सेल्ससुद्धा म्हणतो किंवा दीज सेल्स आर कन्सर्न विथ द रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शनशी कन्सर्न आहे अँड आर प्रेझेंट इन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑर दी ऑर्गन्स. त्याच्यामध्ये ते काय असतात ते प्रेझेंट असतात. या पद्धतीने आपण सेल्सला काय करतो? डिवाईड करतो. तर मग हे 2 प्रकारचे सेल या ठिकाणी झालेत. नाव व्हॉट इज टिश्यू हा मोठा प्रश्न होता. तसं आपण या आधी पण टिश्यूची डेफिनेशन पाहिलेली आहे ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट पाहत असताना. ठीक आहे. तर टिश्यू ग्रुप ऑफ सेल्स सिमिलर इन फॉर्म, स्ट्रक्चर अँड एम्ब्रियॉनिक ओरिजिन which coordinate to perform a specific function. It's called simple tissue. याला आपण काय करतो? सिम्पली टिश्यू असं म्हणतो. म्हणजे ज्यांचं फॉर्म, स्ट्रक्चर आणि एम्ब्रियॉनिक ओरिजिन ते काय असेल? सिमिलर असेल आणि हे कॉर्डिनेशनमध्ये असतील. कॉर्डिनेट टू परफॉर्म ए स्पेसिफिक फंक्शन दॅट इज कॉल्ड ॲज ए सिम्पल टिश्यू. while a group of cells different in their structures and function, group of cells different in their structures and functions but coordinate to perform a specific function is called as a compound tissue. आता एक ध्यानात ठेवा, टिश्यूचे 2 प्रकार इथून डिफरन्शिएट होतात. टिश्यू आपल्याला माहीत आहे हॅव्हिंग सेम ओरिजिन अँड सेम फंक्शन, हे आपल्याला माहीत आहे. सेकंड थिंग सिम्पल काय आहे? तर जे एकाच प्रकारचे असतात, फॉर्म, स्ट्रक्चर आणि एम्ब्रियॉनिक ओरिजिन सिमिलर असतं, स्पेसिफिक फंक्शनसाठी कॉर्डिनेट होतात, तर त्यांना आपण सिम्पल टिश्यू. पण कंपाऊंड कोणाला म्हणतो आपण? तर जिथं वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स एकत्र येतात आणि त्यांचं फंक्शनिंग एकच असतं, बाय कॉर्डिनेशन ते काय करतात? फंक्शनिंग शो करतात. तर त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड टिश्यू म्हणतो. ठीक आहे. व्हेरियस टिश्यू कंबाईन टुगेदर इन अन ऑर्डरली मॅनर टू फॉर्म लार्ज फंक्शनल युनिट कॉल्ड ॲज दी ऑर्गन. ठीक आहे. हे टिश्यूज एका ऑर्डर मॅनरमध्ये काय होतात? कंबाईन होतात, एक लार्ज फंक्शनल युनिट तयार करतात, त्याला आपण ऑर्गन म्हणतो. नंतर नंबर ऑफ ऑर्गन वर्क इन कॉर्डिनेशन. मी तुम्हाला लास्ट फिगरमध्ये, तुम्हाला फिगर आठवत असेल या ठिकाणी, मग इथं युरिनरी ब्लॅडर आहे, युरिनरी ब्लॅडरनंतर काय तयार झालं आहे? युरिनरी सिस्टीम तयार झालेली आहे. मग युरिनरी ब्लॅडर हे वेगवेगळे टिश्यू एकत्र येऊन काय झाले? म्हणजे त्यांनी ऑर्डरली मॅनरनं एकत्र आले आणि ऑर्गन तयार झालं आणि डिफरंट ऑर्गन एकत्र येऊन एक कंप्लीट फंक्शनिंग किंवा फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करतात, तेव्हा ऑर्गन सिस्टीम तयार केली जाते. ठीक आहे. तर दॅट इज ऑर्गन सिस्टीम अँड द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ टिश्यू. द ब्रांच ऑफ सायन्स which deals with microscopic study of tissue is called histology.
ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे कधी कधी प्रश्न विचारताना हिस्टॉलॉजी ऑफ असं पण विचारलं जातं. मग स्पेसिफिक ऑर्गन असेल, स्पेसिफिक स्ट्रक्चर असेल, तर त्याची हिस्टॉलॉजी म्हणजेच काय, तर त्याचं आपण टिश्यूचं स्टडी करत आहोत. पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा ज्यावेळेस एखाद्या ऑर्गनचं पीस घेतला जातो तर तिथं हिस्टोपॅथॉलॉजी आपण त्याला म्हणतो, त्या पीसचं ॲनालिसिस करतात आणि त्यावरती त्या बेसिसवरती डिसीज डायग्नोसिस करतात. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल चांगल्या पद्धतीने. तर हिस्टॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी और ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दी मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज अ हिस्टॉलॉजी. ठीक आहे. तर हे झालं अबाउट दी टिश्यू. डिफरंट टाईप ऑफ टिश्यू वी हॅव टू स्टडी. वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो देर आर 4 डिफरंट टाईप ऑफ टिश्यू. 4 वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी टिश्यू आहेत. ठीक आहे. आता हे जे 4 वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम इपिथेलियल टिश्यू हा 1 नंबरचा. त्याच्यानंतर सेकंड वन इज अन कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड वन मस्क्युलर टिश्यू अँड फोर्थ वन इज अन नर्वस टिश्यू. ठीक आहे. आता हे 4 जे टाईप्स आहेत त्यामध्ये आणखीन एक येतं कार्डियाक टिश्यू, परंतु आपण स्पेसिफिकली त्यावरती डिस्कशन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये याआधी हार्टच्या वेळेस केलेलं होतं. ठीक आहे. तर इपिथेलियल टिश्यू जे काय करतं, इट रिप्रेझेंट आवर कवरिंग, बॉडी कवरिंग. याला आपण त्यावरून कवरिंग टिश्यूसुद्धा म्हणतो. द टिश्यू आर प्रेझेंट फॉर प्रोटेक्शन. फॉर एक्झाम्पल स्किन. स्किन कशासाठी आहे, आपल्या प्रोटेक्शन पर्पजेससाठी आहे. ठीक आहे ना. तर मग ती स्किन तयार झाली इपिथेलियल टिश्यूपासून. सेकंड कनेक्टिव्ह टिश्यू, यांना आपण सपोर्टिंग टिश्यू म्हणतो. म्हणजे डिफरंट टाईप ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे जे पार्ट आहेत बॉडीमध्ये त्याला कनेक्ट करण्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, सिम्पली मला एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल तर मसल्स आहेत, बोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. मसल्स आणि बोन्स दोघांना जॉईन करणारं एक टिश्यू आहे, त्याला आपण लिगामेंट म्हणतो. दोन बोनला जॉईन करणारं किंवा कनेक्ट करणारं त्याला आपण टेंडॉन म्हणतो. असे वेगवेगळे टिश्यूज बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, त्यांना आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. वी सिम्पली कॉल्ड देम दॅट इज ॲन कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. मग सपोर्टिंग टिश्यू, दिस टिश्यू हेल्प इन द बाइंडिंग डिफरंट बॉडी स्ट्रक्चर्स. त्यानंतर मस्क्युलर टिश्यू, यांना आपण कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यूसुद्धा म्हणतो. कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. म्हणजे तुमचा हार्ट घ्या, आता हार्ट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे ना. म्हणजे त्याच्यानुसारच त्याची कंडक्टिंग ॲक्टिव्हिटी चालत असते. दीज टिश्यू हेल्प इन मोमेंट अँड लोकोमोशन. हे जे टिश्यूज असतील हे मोमेंट अँड लोकोमोशनसाठी गरजेचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा हात घेतला, वर केला, खाली केला, वर केला, या पद्धतीने वर केला, खाली केला. का बरं असं झालं, कारण 2 ठिकाणचे टिश्यूज कॉन्ट्रॅक्ट होतात, वरतील आणि खालचं. ठीक आहे. मग हे 2 टिश्यू कॉन्ट्रॅक्ट झाल्या कारणानं हे बेंड होतो आणि रिलॅक्स झाले तर तो काय होतो, स्ट्रेट होतो. त्यानंतर नर्वस टिश्यूज तुम्हाला माहीत आहे, यांना आपण कंडक्टिंग टिश्यूसुद्धा म्हणतो. कंडक्टिंग टिश्यू याच्यामुळे कारण हे काय करतात, इम्पल्सेस कंडक्ट करण्याचं काम करतात आपल्या बॉडीमध्ये फॉर दी पर्पज ऑफ सेन्सेस किंवा रिस्पॉन्सेस. दिस टिश्यू हेल्प इन दी कंडक्शन ऑफ दी नर्व इम्पल्सेस. सो दीज आर ऑल अबाउट दी 4 डिफरंट टाईप ऑफ टिश्यूज. त्यामध्ये सर्वात पहिलं टिश्यू आपल्याला जे बघायचं आहे दॅट इज ॲन इपिथेलियल टिश्यू. तिथेच क्लिअर झालं, बॉडीची लाईनिंग जे फॉर्म करतात त्यांना आपण इपिथेलियल टिश्यू असं म्हणतो. जनरल पोझिशन काय आहे, इट कवर्स दी आउटर सरफेस ऑफ दी ऑर्गन. हे काय करतं, इट कवर्स दी आउटर सरफेस ऑफ ऑल दी ऑर्गन्स ऑफ दी बॉडी अँड ऑल्सो लाईन्स दी कॅव्हिटीज ऑफ दी हॉलो ऑर्गन ऑफ दी बॉडी. बॉडीचे जे हॉल ऑर्गन आहेत त्याची कॅव्हिटी. हॉल ऑर्गन म्हणजे काय, समजा आता ही ब्लड व्हेसल चालली, ठीक आहे ना. आता ही जी ब्लड व्हेसल आहे तर ह्या ब्लड व्हेसलमध्ये कवरिंग आहे. म्हणजे आता समजा पहा, ही इनर लाईनिंग आहे, समजा आता एकदम अटॅच नाही घेतली मी याला, सी इट इज इनर लाईनिंग. ठीक आहे. आणि ही आउटर लाईनिंग असेल समजा, इट इज अन आउटर लाईनिंग. मग इनर लाईनिंग ॲज वेल एज आउटर लाईनिंग दोन्हीसुद्धा कशाद्वारे फॉर्म झाले, इपिथेलियल टिश्यूपासून तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर हे झालं अबाउट दी पोझिशन. नाऊ स्ट्रक्चर, याचं स्ट्रक्चर कसं आहे, सेल्स आर अरेंज्ड इन 1 ऑर मोर लेअर. 1 किंवा त्यापेक्षा जास्त लेअरमध्ये सेल्स काय असतील, अरेंज असतील. म्हणजे सिम्पली असं, ही सिंगल लेअर आहे समजा, या पद्धतीने 1 ऑर मोर लेअर, एक सिंगल लेअर झालं. मोर लेअर तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता, एकापेक्षा जास्त लेअर त्या ठिकाणी असेल. ठीक आहे. तर हे झालं अबाउट देअर लेयर्स.
ठीक आहे. सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. मी तर तुम्हाला दाखवलं गॅप कमी, तर तसं ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला गॅप दिसते काही प्रमाणामध्ये, पण गॅप नसतो. म्हणजे समजा मी तुम्हाला असा हा कॉलमनार सेल दाखवतोय पहा, गॅपच नाही आहे 2 सेलमध्ये. इथे आतमध्ये न्यूक्लियस असेल समजा, ठीक आहे, हे कॉलमनार सेल, मग इथं गॅप नाही आहे मध्ये, दिसते कॉम्पॅक्टली अरेंज्ड अँड देअर इज नो ऑर व्हेरी लिटल इंट्रासेल्युलर मटेरियल ऑर द मॅट्रिक्स बिटवीन देम. म्हणजे याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये किंवा नसेलच इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स तिथे ॲब्सेंट आहेत. सेल्स ऑफ द लोअर मोस्ट लेअर रेस्ट ऑन थिन डबल लेअर्ड नॉन सेल्युलर नॉन लिव्हिंग बेसमेंट मेम्ब्रेन. मी इथे तुम्हाला जे लेअर दिलेत ना, हे पहा, समजा इथे मी तुम्हाला दाखवतो हे लेयर्सला. हा लेअर आहे, हा एक खालचा लेअर आहे आणि हा एक खालचा लेअर आहे. इट इज अ नॉन सेल्युलर, थिन आहे, डबल लेअर्ड आहे, नॉन लिव्हिंग आहे, विच इज कॉल्ड ॲज द बेसमेंट मेम्ब्रेन ऑर द बेसल लॅमेला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्स मे ओरिजिनेट फ्रॉम एनी प्रायमरी जर्म लेअर दॅट इज एक्टोडर्म, मेसोडर्म ऑर एंडोडर्म. ठीक आहे. कोणत्याही जर्म लेअरपासून हे सेल्स ओरिजिनेट झालेले असतील. तसं स्किन म्हटलं, लायनिंग म्हटलं तर मोस्टली एक्टोडर्मपासून काय होते, ओरिजिनेट होते. परंतु जेव्हा एखाद्या ऑर्गनची लायनिंग येत असेल, एखाद्या ऑर्गनची स्पेसिफिक जर लायनिंग येत असेल, तर मग समजून जायचं की आता काय आहे, की तो ऑर्गन मेसोडर्मपासून तयार झालेला असावा किंवा एक्टोडर्मपासून तो तयार झालेला असावा. मग त्या बेसिसवरती आपण म्हणू शकतो की मग तो ऑर्गन ज्या लेअरपासून तयार झालेला असेल, एम्ब्रियॉनिक लेअरपासून, तर त्यानुसार त्याचं ओरिजिनेशन आपण फायनलाइज करतो. म्हणून मे बी एक्टोडर्म, एंडोडर्म ऑर मेसोडर्म. ठीक आहे. सेल आर नॉन व्हस्कुलार. इपिथेलियल सेल्स हे नॉन व्हस्कुलार असतात, पण काही जे आहेत ते कम्प्लिटली नॉन व्हस्कुलार असतात. त्यांना आपण अव्हस्कुलारसुद्धा म्हणतो, म्हणजे दे डोंट हॅविंग दी ब्लड सप्लाय. ठीक आहे. म्हणजे इपिथेलियल सेलला ब्लड सप्लाय नसतो, ध्यानात ठेवा. तुमचे नेल आहेत, हेअर्स आहेत, कट करा, ब्लड बाहेर पडणार नाही. स्किन कट केली तरीही ब्लड बाहेर पडणार नाही. पण हा स्किनच्या खालचा लेअर हा कनेक्टिव्ह टिश्यूचा आहे आणि हे कनेक्टिव्ह टिश्यू ब्लड व्हेसल कन्सिस्ट करतात आणि म्हणून तिथून तुम्हाला ब्लड बाहेर येताना दिसतो. ठीक आहे. तर दे डू नॉट हॅविंग दी ब्लड सप्लाय means the cells get their nutrition from the blood capillaries present in the underlying connective tissue. त्याच्या खाली प्रेझेंट असलेली कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना, तर तिथे आता ते मी तुम्हाला या पद्धतीने दाखवतो. समजा हा टिश्यू आहे इपिथेलियल टिश्यू, समजा हा इपिथेलियल टिश्यू आहे सी. आता इथे खाली काय आहे, हा डबल लेअर स्ट्रक्चर आहे. आपण त्याला काय म्हणतो, बेसमेंट मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला. वी कॉल्ड इट बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे ना. आता ह्या बेसमेंट मेम्ब्रेनच्या खाली, टू धिस बेसमेंट मेम्ब्रेन देर इज प्रेझेन्स ऑफ, त्याच्या खाली जे आहे, मग इथंही कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतात. हिअर दिस कनेक्टिव्ह टिश्यू आर प्रेझेंट अँड दिस कनेक्टिव्ह टिश्यू हॅविंग दी ब्लड सप्लाय. ह्या कनेक्टिव्ह टिश्यूला काय आहेत, देर इज ब्लड सप्लाय. मग हे ब्लड सप्लाय काय केला जातो, इथून प्रोव्हाइड केला जातो त्या लेअरला. ठीक आहे ना. मग हे जे मी तुम्हाला दाखवलं इथं, हे काय झालं, ब्लड सप्लाय. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला जे व्हायलेट कलरमध्ये दाखवलेलं आहे, तर हे आहे कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि वरती तुमचं असलेलं इपिथेलियल टिश्यू. मग ब्लड सप्लाय, तिथे ब्लड सप्लाय केलं जातं, त्या ब्लड थ्रू त्याला न्यूट्रिशियस मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं फॉर द पर्पज ऑफ देअर डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर हे झालं अव्हस्कुलार नेचर. सेल हॅव दी पॉवर ऑफ डिव्हिजन अँड रिजनरेशन. ह्या सेलमध्ये डिव्हिजन आणि रिजनरेशनचं पॉवर आहे. हे कंटिन्युअसली डिवाईड होतात आणि रिजनरेटसुद्धा होतात, हे थ्रू आउट लाईफ. मग पहा तुम्ही, बॉडीच्या स्किनला तुम्हाला एखादं इंजुरी झालेली असेल ना, तर परत काय होतं, ते रिगेन होतं, परत तयारही होऊन जातं. याचं कारण असं आहे की तिथले सेल्स डिव्हिजन शो करतात, ते रिजनरेशनसुद्धा शो करतात. ठीक आहे. दी ओल्ड इंज्युअर्ड डेड सेल्स आर स्लॉट ऑफ रिमूव्ड रेग्युलरली. आणि असे सेल्स जे आहेत ते रिमूव्ह होऊन जातात. म्हणजे एखादी जखम झाली, त्याच्यावरती असते खपली आपण त्याला म्हणतो, किंवा ते लेअर आहे त्याचं डेड टिश्यूचा, आपण त्याला काढून टाकतो ते, किंवा ती आपोआप निघून जाते आणि त्याच्या खाली नवीन टिश्यूचं लेअर तयार झालेला असतो. ठीक आहे. फ्री सरफेस ऑफ दी सेल्स मे बी स्मूथ. या सेलचं फ्री सरफेस कसं असेल, स्मूथ असेल, किंवा हॅविंग फाईन हेअर लाईक सिलिया ऑर मायक्रोव्हिलाय. मग त्यावरती हेअर लाईक सिलिया किंवा मायक्रोव्हिलाय असू शकतात.
आता ते कसं असेल, समजा मी तुमच्यासमोर हे इपिथेलियल लेअर काढतोय, ठीक आहे. याला खाली हा तुमचा बेसमेंट मेम्ब्रेन, हे मध्ये त्याला प्रेझेंट असलेले न्यूक्लियस. आता त्याच्यावरती हे असेल सिलिया, हेअर लाईक स्ट्रक्चर. हे काहींमध्ये आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल दीज आर दी सिलिया. मग फॉर एक्झाम्पल यासाठी तुम्ही पाहू शकता तुमचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, फॅलोपियन ट्यूब, तिथली जी लाईनिंग आहे ना ते सिलिया कन्सिस्ट करतात, हेअर लाईक स्ट्रक्चर्स कन्सिस्ट करतात. इवन ऑल्सो मग तुमची स्किन घ्या, स्किनच्यावरती ऑलरेडी हेअर प्रेझेंट आहेतच, ठीक आहे ना. तर हे फ्री सरफेसचं त्याचं काय झालं, नेचर झालं. मे बी देर इज प्रेझेन्स ऑफ द मायक्रोव्हिलाय. ओके, नाव इपिथेलियल सेल आर डिवायडेड इंटू टू टाईप्स. 2 मेजर टाईप्स आहेत इपिथेलियलचे. त्यामध्ये एक सिम्पल इपिथेलियम आणि दुसरं आहे कंपाऊंड इपिथेलियम. आता ध्यानात ठेवा, सिम्पल आणि कंपाऊंड कशा असतात, फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येते डायरेक्ट. फिगरमध्ये दिसते सिम्पलमध्ये एक सिंगल सेलची लाईनिंग आहे, पण कंपाऊंडमध्ये तुम्हाला कितीतरी लेअर दिसत आहेत, मेनी लेयर्स आर देअर, ठीक आहे ना. मग इथं सिम्पल स्ट्रक्चरमध्ये समजून येतं आहे आणि कंपाऊंडही स्ट्रक्चरमध्ये संपून येतं आहे. म्हणजे कंपाऊंडचे तुम्हाला लेअर भरपूर दिसत आहेत आणि सिम्पलमध्ये सिंगल लेअर तुम्हाला दिसून येतो आहे, ठीक आहे ना. मग सिम्पल आणि कंपाऊंड दोघांमध्ये फरक आहे, हा महत्त्वाचा. मी तुम्हाला परत काही फरक सांगेल. त्याच्यानंतर सिम्पल अगेन डिवायडेड इंटू सिम्पल स्क्वॅमस, सिम्पल क्युबॉइडल, हे शेपच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ शेप ऑफ सेल. सिम्पल स्क्वॅमस, सिम्पल क्युबॉइडल, सिम्पल कॉलमनार ज्यामध्ये सिलिएटेड आणि नॉन सिलिएटेड दोन येतात. त्यानंतर सिम्पल ग्लँडुलार, त्यानंतर सिम्पल सेन्सरी आणि सिम्पल जर्मिनल. दीज आर दी 6 टाईप्स ऑफ सिम्पल इपिथेलियम. आणि कंपाऊंडचे 2च आहेत, स्ट्रॅटिफाईड आणि ट्रान्झिशनल असे 2. आपण 1 बाय 1 पाहूया. सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम. आता सिम्पल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, हॅविंग सिंगल लेअर, सिंगल सेल लेअर स्ट्रक्चर, त्याला आपण सिम्पल इपिथेलियम असं म्हणतो. मग त्यामध्ये पहिलं सिम्पल स्क्वॅमस. आता स्क्वॅमस हा जो वर्ड आहे ना, हा इटॅलिक वर्ड आहे, सॉरी लॅटिन वर्ड आहे, ठीक आहे ना. आता स्क्वॅमस जे आहे यांचे स्ट्रक्चर्स, यांचे सेल जे आहे ते पॉलिगोनल शेप असतात. ते कसं असेल आपण पाहूया. मग यांचं पहिलं ओरिजिन कुठे भेटतात, ठीक आहे. सिम्पल स्क्वॅमस इट इज फाउंड इन द पेरिटोनियम ऑफ द सिलोम, बॉडी कॅव्हिटी, ठीक आहे. बॉडी कॅव्हिटीची लायनिंग जी फॉर्म केली जाते ना, तर ती लायनिंग जी आहे ती सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियमपासून तयार केली जाते. त्याला आपण एंडोथेलियमसुद्धा म्हणतो. इट इज फाउंड इन दी पेरिटोनियम ऑफ दी सिलोम अँड एंडोथेलियम, दॅट इज लायनिंग ऑफ दी ब्लड व्हेसल्स, ठीक आहे. ही ब्लड व्हेसल आहे आणि त्या ब्लड व्हेसलची इनर लायनिंग जी असेल ना, ही या पद्धतीने, तर ती काय होते, ती तयार होते विथ दी हेल्प ऑफ सिम्पल स्क्वॅमस. मी तुम्हाला याचं एक्झाम्पल सर्क्युलेशनमध्ये सुद्धा दिलेलं होतं. इट इज ऑल्सो फाउंड ऑन दी सरफेस ऑफ द स्किन. हेच लेअर सरफेस ऑफ स्किनवरती पण असतं, ध्यानात राहील. मग ब्लड व्हेसल्सची लायनिंग, त्यानंतर स्किनचं सरफेस, हे दोन्ही पण सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियमपासून तयार झालेलं आहे. स्ट्रक्चर, द सेल्स आर पॉलिगोनल इन शेप. ध्यानात ठेवा, सेल्स हे कसे आहेत, पॉलिगोनल इन शेप, थिन, डेलिकेट अँड फ्लॅट. कसे असतील, थिन असतील, डेलिकेट असतील आणि फ्लॅट पसरट असेल. द न्यूक्लियस इज सेंट्रली प्लेस्ड. यांच्यामध्ये काय असतं, समजा असा सेल आहे तर बरोबर सेंटरमध्ये काय असतं, त्याचं न्यूक्लियस प्रेझेंट. फ्लॅट म्हटलं त्याच्यामुळं हे चालणार नाही. या पद्धतीने मी असं करतो, सिम्पल स्क्वॅमस असं करतो, ठीक आहे. हा सेल आहे तर न्यूक्लियस बरोबर सेंट्रली काय असेल, लोकेटेड असेल. सेंट्रल लोकेटेड, दे अपियर लाईक फ्लॅट टाईल्स. ते कसे दिसतात, ॲज लाईक फ्लॅट टाईल. तुम्हाला इथं फिगर दिसते पहा, फ्लॅट टाईलसारखी फिगर दिसते. व्हेन व्ह्यूड फ्रॉम द टॉप, बरोबर जर बघितलं. अँड सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द पॅवमेंट इपिथेलियम. हे पॅवमेंट नाव ध्यानात ठेवा, कारण नीटमध्ये असे ऑदर नेमसुद्धा टाकले जातात, ठीक आहे. तर पॅवमेंट इपिथेलियम हे त्याचं नाव आहे. त्यानंतर फंक्शन्स काय आहे यांचे फंक्शन, फिल्ट्रेशन अँड डिफ्युजन ऑफ द मटेरियल. फिल्ट्रेशन म्हणजे काय, म्हणजे त्याच्यावरती स्पेसिफिक सबस्टन्सेस येणार आहेत. काही स्पेसिफिक सबस्टन्सेस आतमध्ये घेतले जाते आणि काही सबस्टन्सेस रिजेक्ट केले जातील, फिल्ट्रेशन, ठीक आहे. इवन डिफ्युजन, मग डिफ्युजन तुम्हाला माहिती आहे, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. प्रोटेक्शन ऑफ स्किन फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम अँड फॉरेन पार्टिकल्स. या व्यतिरिक्त काय महत्त्वाचं फंक्शन आहे, प्रोटेक्शन ऑफ स्किन फ्रॉम
मायक्रो ऑर्गॅनिझम अँड फॉरेन पार्टिकल, म्हणजे एक प्रकारे इन्नेट इम्युनिटीसाठी सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम हा रिस्पॉन्सिबल आहे. दुसरा आहे सिम्पल क्युबॉइडल इपिथिलियम. पहा सेलच्या शेपमध्ये फरक झाला तुम्हाला समोर लगेच दिसतंय. तुम्ही इथे पहा सेल कशा आहेत, फ्लॅट आहेत. इथे पहा तुम्ही, इथे क्यूब शेप दिसतंय, क्युबॉइडल. ठीक आहे ना. मग क्यूब शेप असल्या कारण त्याला क्युबॉइडल इपिथिलियम असं म्हटलं जातं. म्हणजे सिम्पल क्युबॉइडल इपिथिलियम याचं ओरिजिनेशन कुठे भेटतं, तर क्युबॉइडल इपिथिलियम तुम्हाला भेटेल थायरॉइड ग्लँडमध्ये आणि किडनीमध्ये. दे आर जनरली फाउंड इन द थायरॉइड ग्लँड ॲज वेल ॲज किडनी. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रक्चर, दी सेल्स आर क्यूब शेप्ड, हे आपण ऑलरेडी बघितले, विथ सेंट्रली प्लेस राऊंड ऑर स्पेरिकल न्यूक्लियस. सेम म्हणजे आपण सिम्पल स्क्वॅमसमध्ये जसं बघितलं तसंच इथे पण आहे. सेंट्रली प्लेस न्यूक्लियस आहे, त्यानंतर राऊंड आहे, स्पेरिकल आहे. फंक्शन्स, फायदे काय आहे, दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन. तिकडे काय होतं, सिम्पल डिफ्युजन होतं आणि काय फिल्ट्रेशन होतं. इथे काय आहे, ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन, हे त्याचं इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर सिम्पल कॉलमनार इपिथेलियम. तुम्ही इथे पहा लगेच शेप बदलला, लगेच शेप बदलला. पहा हे असं होतं तुमचं स्क्वॅमस, हे असं होतं फ्लॅट, दॅट इज युअर क्युबॉइडल, आणि आता झालं असं, दॅट इज ॲन कॉलमनार. ठीक आहे. मग सिम्पल कॉलमनार इपिथिलियम. आता इथे पहा, इट मेक्स दी, याचं ओरिजिन कुठे भेटतं, इनर लाइनिंग ऑफ स्टमक, इंटेस्टाईन अँड इंटरनल ऑर्गन. कुठे कुठे आहेत, इनर लाइनिंग ऑफ स्टमक, इंटेस्टाईन आणि इंटरनल ऑर्गन, ह्या सगळ्यांची इनर लाइनिंग सिम्पल कॉलमनार इपिथिलियमपासून तयार होते. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, कॉलमनार हा जो नेचर असतो हे स्पेसिफिकली ॲब्सॉर्प्शन पर्पजेससाठी असतं. सेकंड थिंग, इट्स स्ट्रक्चर, दी सेल आर टॉल, पिलर लाईक, विथ अँटेरियर फ्री एंड दॅट इज ब्रॉडर. अँटेरियर फ्री एंड, वरतीले जे फ्री एंड आहेत ते ब्रॉड आहेत. तुम्ही असं घेऊ शकता, हे ब्रॉड आहेत. आता हा ब्रॉड एंड झाला. दॅन दी पोस्टेरियर नॅरो, पोस्टेरियर तुम्ही या, हा नॅरो झाला. हा पहा तुम्ही ब्रॉड आणि हा काय आहे, नॅरो. ठीक आहे. मग अँटेरियर ब्रॉडर आणि पोस्टेरियर नॅरो, रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. मग हा खालचा जो मेम्ब्रेन आहे हे तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मी, दिस इज ॲन बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे. ते त्यावरती रेस्ट आहेत, म्हणजे त्याच्यावरती प्रेझेंट आहेत. न्यूक्लियस इज ओव्हल ऑर इलिप्टिकल, ओव्हर ऑर इलिप्टिकल. इलिप्टिकल म्हणजे काय, समव्हॉट स्पेरिकल, काही प्रमाणामध्ये स्पेरिकल दिसतं त्याला इलिप्टिकल म्हणतात. अँड इज प्लेस्ड नियर दी बेसल एंड. कुठे असेल, बेसल एंड. तुम्ही आधीचे दोन्ही पहा, दोन्हीमध्ये कसं होतं, तो सेंट्रली प्लेस्ड होता. पण आता इथे कुठे आहे, बेसल एंडला, बेसल पोझिशनवरती काय आहे, तो प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर कॉलमनार इपिथिलियम, दिस इज अबाउट दी कॉलमनार. मग कॉलमनार अगेन डिवायडेड इंटू टू टाईप्स, सिलिएटेड आणि नॉन सिलिएटेड. ह्या दोन प्रकारामध्ये कॉलमनार इपिथिलियम डिवाइड होतात. ठीक आहे. त्यामध्ये पहिलं सिलिएटेड. इथं पहा तुमच्यासमोर कॉलमनार इपिथिलियम दिसतोय, फिगरमध्ये तुम्ही पाहताय हे कॉलमनार सेल्स आहेत आणि दीज आर सिलिया, वरती दिसते तुम्हाला, देर इज प्रेझेन्स ऑफ दी सिलिया. बरोबर. मग आता याचा अर्थ झालं की हे जे आहेत हे सिलिया कन्सिस्ट करणार आहेत, म्हणून सिलिएटेड कॉलमनार इपिथिलियम आपण त्यांना म्हणतो. मग इट इज फाउंड इन दी अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, फॅलोपियन ट्यूब ऑफ व्हर्टेब्रेट्स. कुठे आहे, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि फॅलोपियन ट्यूब ऑफ व्हर्टेब्रेट्स या ठिकाणी ते काय आहेत, प्रेझेंट आहेत. ठीक आहे. स्ट्रक्चर, दी सेल आर टॉल, पिलर लाईक, सेम मागचं. Anterior free end that is broader than the posterior narrow and resting on the basement membrane. Same statement. The anterior free end shows the presence of large number of thin protoplasmic extensions called as the cilia. हे जे सिलिया आहेत ना, हे काय करतात, हे सिलिया प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन शो करतात. म्हणजे सेल वॉल तुमचं, प्लाझ्मा मेम्ब्रेन, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असं एक्सटेन्शन शो करतं, लाईक दिस. सी, या पद्धतीने एक्सटेन्शन शो करतो. हे एक्सटेंड झाल्याने त्याने काय केलं, हे सिलिया फॉर्म केलेत. ठीक आहे. विच आर सीन रायझिंग फ्रॉम द बेसल ग्रॅन्युल्स. ते असं वाटतं की बेसल ग्रॅन्युल्सपासून ते तयार झालेले आहे. याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस ओव्हल आहे अँड प्लेस्ड ॲट द बेसल एंड. फंक्शन्स, सिन्स सिलिया आर कॅपेबल ऑफ व्हायब्रेटरी मुवमेंट. कशासाठी गरजेचे आहेत, व्हायब्रेटरी मुवमेंट. व्हायब्रेटरी मुवमेंट या पद्धतीने मुवमेंट शो करतात.
ठीक आहे. म्हणजे मटेरियल कॅरी करण्यासाठी पण वापरले जातात, व्हायब्रेशनसाठी सुद्धा साठी सुद्धा वापरले जातात. ठीक आहे. दे आर एबल टू रिमूव्ह फॉरेन पार्टिकल्स. मग फॉरेन पार्टिकल्स बॉडीमधून रिमूव्ह करण्यासाठी किंवा त्या स्पेसिफिक एरियामधून रिमूव्ह करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. सिलियाक हेल्प्स इन द मुवमेंट ऑफ नॉन मोटाईल ओवम. अल्सो ओवम नॉन मोटाईल आहे. मग तुम्ही असं समजा की इथे हा ओवम आला आहे, मग हे सिलिया काय करतात, त्याला मूव्ह करतायत, या पद्धतीने मूव्ह करतायत. कारण सिलिया काय होतं, सिलिया व्हायब्रेटरी मुवमेंट शो करतात, त्याच्यामुळे त्याला मूव्ह करतात. कारण ओवमला कोणत्याही प्रकारे सिलिया नाही किंवा कोणत्याही प्रकारचं लोकोमोटरी स्ट्रक्चर नाही आहे, म्हणून त्याला एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये घेऊन जाण्याचं काम ते करतं. फंक्शन्स. मग हे फंक्शन्समध्ये हे एक झालं. सिलियाक हेल्प इन दी मुवमेंट ऑफ दी नॉन मोटाईल ओवम हा दुसरा एक फंक्शन झालं. एक तर व्हायब्रेटरी मुवमेंट एक झालं फॉरेन पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठी, आणि दुसरं मुवमेंट ऑफ नॉन मोटाईल ओवमसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज दॅट इज नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. आता नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम यांना सिलिया नाही. क्लिअर झालं. म्हणजे आधी सिलिया असतानाचं मी तुम्हाला क्लिअर करून दिलं, आता इथं सिलिया नाही. मग स्ट्रक्चरमध्ये आता हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. दीज आर विदाउट सिलिया ॲट देअर अँटेरियर फ्री एंड अँड हेन्स कॉल्ड ॲज अ नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. Columnar cells are their apical region show presence of finger-like protoplasmic projections. ते काय करतात, फिंगर लाईक प्रोटोप्लाझ्मिक प्रोजेक्शन शो करतात. आता पहा, सिलियासारखे आहेत पण मायन्यूट नाही. आणि समजा हा पहा तुमचा हा लेअर आहे, ठीक आहे, हा तुमचा लेअर आहे, आणि हे या पद्धतीने हे प्रोजेक्शन शो करतात लाईक दिस. सी प्रोजेक्शन लाईक दिस. इथं दिसत असेल तुम्हाला, आणि ह्या फिगरमध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला दिसतंय, ह्या फिगरमध्ये काही प्रमाणामध्ये दिसेल, विच इज कॉल्ड ॲज ए मायक्रोव्हिलाय. आणि ध्यानात ठेवा, नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम जे मायक्रोव्हिलायशी कन्सिस्ट करतात, हे काय आहे, हे सरफेस एरिया वाढवतात. यांना तुम्ही स्ट्रेच केलं ना, म्हणजे पहा हे मायक्रोव्हिलाय असे आहेत, सी लाईक दिस. स्ट्रेच केलं तर असं होईल, म्हणजे काय झालं, एक प्रकारे सरफेस एरिया वाढला. फंक्शन काय, मायक्रोव्हिलाय हेल्प इन दी इन्क्रीजिंग सरफेस एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन. मग याच्यामुळे ॲब्सॉर्प्शन काय होईल, जास्त प्रमाणामध्ये ॲब्सॉर्प्शन करता येईल, प्रमाण वाढवतं. आणि विच इज द मेन फंक्शन ऑफ द नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. म्हणून स्टमकमध्ये पहा, इंटेस्टाईनमध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये काय करायचं आहे, ॲब्सॉर्प्शन करायचं, त्या ठिकाणी हे प्रेझेंट असतात. ठीक आहे. पुढे सिम्पल ग्लँड्युलार इपिथेलियम. आपण आत्तापर्यंत किती इपिथेलियम पाहिलेत, आपण जे पाहतोय इपिथेलियल टिश्यू पाहतोय आपण. इपिथेलियल टिश्यू डिवायडेड इंटू 6 टाईप. सिम्पल स्क्वॅमस, सिम्पल क्युबायडल, सिम्पल कॉलमनार, ज्यामध्ये आपण सिलिएटेड नॉन सिलिएटेड पाहिले. आता आपल्याला जायचं सिम्पल ग्लँड्युलार इपिथेलियमकडे. आता सिम्पल ग्लँड्युलार इपिथेलियम, ग्लँड्युलारच्या नावामध्येच क्लिअर झालं की हे जे आहेत यांचं फंक्शनिंग जे आहे ना, ते ग्लँड्युलार फंक्शनिंग आहे. दीज आर स्पेशलाइज्ड इपिथेलियल सेल्स capable of synthesizing substances like enzyme, hormones, sweat and oil etc. हे सगळे स्पेशलाइज्ड इपिथेलियल सेल्स आहेत जे स्पेसिफिक सबस्टन्स सिंथेसाइज करतात. एन्झाईम, हार्मोन, स्वेट, ऑइल यासारखे सबस्टन्स ते काय करतात, सिंथेसाइज करतात. दीज सिक्रेशन्स आर कॅरीड इन टू डक्ट. हे सिक्रेशन काय केलं जातं, डक्टमध्ये कॅरी केले जातात, दॅट इज ट्यूब्स ऑन द सर्फेस ऑर इन टू द ब्लड. These structures formed by these specialized epithelial cells is called as the gland. म्हणजे हे असे डक लाईक ग्लँड जे आहेत ना, किंवा हे जे स्ट्रक्चर्स आहेत जे इथं तयार केले गेलेले आहेत, मग ते स्पेशलाइज स्ट्रक्चर जे सिक्रेशन करतात हार्मोनसारखं किंवा स्वेट असेल किंवा वॉटेवर काय असेल, तर त्यांना आपण म्हणतो ग्लँड. आणि ग्लँड दोन प्रकारचे असतात, एंडोक्राइन अँड एक्झोक्राइन. मला वाटतं दोन्हीही मी तुम्हाला याच्या आधी डिस्कशन केलेलं आहे, एंडोक्राइन ॲज वेल ॲज एक्झोक्राइन ग्लँड. ठीक आहे ना. तरीसुद्धा तुमच्यासमोर मी ही फिगर आणलेली आहे, त्याला स्टॉप करून तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड काय असतात ते, त्याचे जे टाईप्स आहेत हे मी काय करेल आता सिम्पल ग्लँड्युलर इपिथेलियमचे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कंटिन्यू करेल. मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेले टिश्यूज पण पाहणार आहोत आणि यालासुद्धा आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.